400 पारचा नारा दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात देण्यात आला। हा विजय मिळवण्यासाठी रणनीती या अधिवेशनात स्पष्ट करण्यात आली। बूथ पातळीवर संपर्क आणि गमावलेल्या 161 जागांपैकी 67 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात 400 पारचा नारा देण्यात आला। भाजपनं 370 पैकी जागा जिंकण्याचा संकल्प आणि एनडीए 400 पार असं लक्ष्य निश्चित केलं। विकसित भारत, मोदींची गॅरंटी आणि तिसऱ्यांदा मोदी सरकार हा भाजपचा नारा असेल। तिसऱ्या टर्ममध्ये देशाला जगातील सर्वात मोठी आर्थिक ताकद करू अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात केली। त्याचबरोबर काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशात विभाजन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मैं बीजेपी सरकार का तीसरा टर्म सत्ता भोग के लिए नहीं मांग रहा हूं। मैं राष्ट्र का संकल्प लेकर निकला हुआ व्यक्ति हूं। अगर मैं अपने घर की ही चिंता करता तो आज करोड़ों गरीबों के घर नहीं बना पाता। मैं देश के करोड़ों बच्चों के भविष्य के लिए जीता हूं, जागता हूं, जूझता रहता हूं। साथियों, कांग्रेस से देश को बचाना, देश के हर नागरिक को बचाना, हमारे बच्चों का, हमारे युवाओं का भविष्य बचाना बीजेपी के प्रत्येक कार्यकर्ता का दायित्व है। कांग्रेस का ट्रैक रिकॉर्ड हम सभी के सामने है। कांग्रेस अस्थिरता की जननी है। कांग्रेस परिवारवाद की जननी है। कांग्रेस भ्रष्टाचार की जननी है और कांग्रेस तुष्टीकरण की भी जननी है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढचे 5 वर्ष पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असतील हे स्पष्ट केलं। मोदी जी दीपक की लौ की तरह है, जो खुद जलकर अंधेरों को काटने का काम करते हैं। जिस तरह से दीपक की लौ कभी नीचे नहीं जा सकती, उस तरह से मोदी जी का काम और विचार भी ऊर्ध्व गति वाले हैं, वो कभी नीचे की ओर नहीं आ सकते। और मुझे विश्वास है कि मोदी जी के ये ऊर्ध्व गति वाली सोच, ऊर्ध्व गति वाली कर्मठता और ऊर्ध्व गति वाले परिश्रम से ही ये देश 2047 में महान भारत बनेगा, विकसित भारत बनेगा और पूरी दुनिया गौरव से देखती रहेगी। या अधिवेशनापूर्वी मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये मोदींनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या 370 जागांच्या लक्ष्याचं महत्त्व स्पष्ट केलं। भाजपची रणनीती नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकू। श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांची अंमलबजावणी केल्यानं 370 हा केवळ आकडा नाही, गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं गरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन। 100 दिवस अथक परिश्रम घ्या, बूथ स्तरावरती लक्ष केंद्रित करा, मोदी सरकारच्या योजनांचं महत्त्व मतदारांपर्यंत पोहोचवा। केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 25 फेब्रुवारीपासून जनसंपर्क मोहीम, युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्याकडे विशेष लक्ष, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा मतदारांपर्यंत संपर्क, 2014 पूर्वी काँग्रेसच्या 10 वर्षांच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळे, धोरण लकवा यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सुद्धा गेल्या 10 वर्षातल्या कामांचा पट मांडत पुन्हा एकदा मोदी सरकारच येईल हे ठासून सांगितलंय। 370 हमको पार करना है और इसके लिए हर बूथ पर पूरी ताकत से जुटना है। ये हमारे सामने जो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता दिन रात एक करते हैं, मुझे पूरा भरोसा है आप पर, पूरा विश्वास है। आप पूरी ताकत से लगेंगे और भारतीय जनता पार्टी मोदी जी के नेतृत्व में 3rd टर्म पे हैट्रिक भी करेगी और रिकॉर्ड भी तोड़ करके आगे बढ़ेगी। इस तरीके से हम आगे बढ़ेंगे। यासह भाजपनं विजयासाठी नवी रणनीती स्पष्ट केली आहे। देशात एकूण 10,35,000 बूथ, त्यापैकी 8,74,000 बूथवर भाजपची बूथ समिती, एका लोकसभा मतदारसंघात साधारण 3,700 बूथ, सर्व नेते
आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर 370 मतं वाढवण्याचं आवाहन. एका बूथवर 370 म्हणजे एका लोकसभा मतदारसंघात 7 लाख मतं वाढवण्याचा प्रयत्न. गेल्या वेळी पराभव झालेल्या 161 जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचं ध्येय. गमावलेल्या 161 जागांपैकी 61 जागा जिंकण्याचं लक्ष्य. 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा रेकॉर्ड करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी 40 ते 42च्या आसपास जागा जिंकाव्यात अशा प्रकारचं त्यांनी हे रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तो जो नड्डांनी सांगितलेला आहे की 400 पार, तर 400 पारच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न जेव्हा सुरू करतील आणि केलेलेच ऑलरेडी केलेले आहेत त्यांनी मागच्याच निवडणुकीनंतर लगेच सुरू केलेले आहेत, तर 400 पारच्या ऐवजी त्यांना आता यावेळी 400 अगदी नाही पण तरीही 350च्या आसपास जागा त्यांना मिळतील अशी नक्की शक्यता वाटते आजचं देशातलं वातावरण बघता. भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 18.8% मतं पडली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 31.3% मतं पडली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 37.6% मतं मिळाली. येत्या लोकसभा निवडणुकीत यात वाढ करण्यासाठी बूथ पातळीवरती अधिक जोर देण्यात येतोय. देशभरातनं जवळपास 11,500 नेते पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते. या महाअधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं लोकसभेचं रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट झालंय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली. पुढची बातमी. एकेकाळी बारामतीत एकत्र प्रचार करणाऱ्या ताई आणि दादामध्ये आता शाब्दिक चकमक सुरू आहे. संसदेत नुसती भाषणं करून काही होत नाही अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर केली आणि याला सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मोदींचं सेल्फी प्रमोशन करतात असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. तर सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय. यानंतर आणखीन एक मोठी बातमी. 2024ला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होण्यावरती भाजपकडून नाही तर विदेशातूनही विश्वास व्यक्त केला जातोय. पंतप्रधान मोदींना लोकसभा झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात परदेशात येण्याचं निमंत्रण दिलं जातं आणि त्यामुळे इतर देशांनाही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येणार असा विश्वास असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. आप जानकर के हैरान होंगे, अभी तो चुनाव बाकी है, लेकिन मेरे पास जुलाई, अगस्त, सितंबर के डेट पड़े हुए निमंत्रण दे करके. इसका अर्थ क्या है? इसका अर्थ है कि दुनिया के विभिन्न देश भी बीजेपी की सरकार की वापसी को लेकर पूरी तरह आश्वस्त है.